नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज मी तुमच्यासोबत स्वामींच्या सेवेमध्ये काय काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे स्वामींची नित्यसेवा कशी करायची आहे, तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं, म्हणजे खूप जणांना ही गोष्ट माहिती नसते की आपल्याला म्हणजे स्वामींची तर आपल्याला सेवा करायची आहे, म्हणजे स्वामींची भक्ती करायची आहे. पण काय करायचं नेमकं, म्हणजे पूजाच करायची फक्त की कोणती पोथी वाचायची, कोणतं काय करायचं, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तर बघा, आपल्याला ना ही एक छोटी पोथी मिळते, श्री स्वामी चरित्र सारामृत. तर या पोथीमध्ये आपल्याला 21 अध्याय असतात. ठीक आहे. आता 21 अध्याय आपल्याला कसे वाचायचे आहे, तर बघा, रोज 3 अध्याय याप्रमाणे 7 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे हे एक पाठ करायचं आहे. रोज 3 अध्याय याप्रमाणे आपल्याला वाचायचे आहे. आता ज्यांच्याजवळ वेळ आहे तर एकाच बैठकीमध्ये पूर्ण 21चे 21 अध्यायसुद्धा वाचू शकतात. ठीक आहे. पण ज्यांना वेळ नाही आहे तर ते 3-3 अध्याय अशा प्रकारे वाचू शकतात. आता बघा, याच्यामध्ये ना सांगते तुम्हाला, आणि अध्यायसुद्धा म्हणजे छोटे छोटे आहेत, खूप असे मोठे मोठे नाही आहे, कमी वेळेमध्ये वाचून होतात आपले अध्याय. तर बघा, या पोथीमध्ये ना म्हणजे काय आहे की वेगळ्या भाषेमध्ये म्हटण्यापेक्षा संस्कृतमध्ये संस्कृतच असेल, संस्कृतच भाषा असते ही. तर अगोदर ना याच्यामध्ये म्हणजे त्याचं सार दिलेलं आहे मराठीमध्ये. म्हणजे पहिला अध्याय तर त्याचा म्हणजे तो मराठीमध्ये दिलेला आहे, म्हणजे आपल्याला कळते की त्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे. आणि आपण जेव्हा अर्थ आपल्याला समजून जेव्हा आपण पोथी वाचतो ना, तर ते खूप म्हणजे आपल्या मनाला समाधान असते की नाही, आपल्याला म्हणजे म्हणजे काय नेमकं त्याच्यामध्ये कळते. तर त्याच्यामुळे ना या पोथीमध्ये मराठीमध्ये सुद्धा थोडंसं सार दिलेला आहे की त्या अध्यायामध्ये काय आहे, आणि मग नंतर ते संस्कृत भाषेमध्ये खाली अध्याय आपला हे केलेला आहे, दिलेला आहे. आता बघा, याची फलश्रुती काय आहे, हे अध्याय वाचण्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात. तर बघा, घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पाडतात, प्रवास सुखकर होतो, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतात, घरात अन्न कमी पडत नाही, गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होतो, त्यानंतर संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल, सद्गुरू प्राप्ती होईल, त्याच्यानंतर संबंध बाधा नाहीशी होईल, अंगी दानशूरपणा येईल, संतती प्राप्त होईल, त्यानंतर हातून गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल, गुरुसेवेत विघ्न येणार नाही, चित्त शुद्ध होईल, गुरुकृपा होऊन गेलेले धन परत मिळेल, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल. म्हणजे हे आपण म्हणजे जप तर करायचंच आहे आपल्याला, पण ही जे अध्याय आपण वाचतो तर त्याच्यामुळे ना आपल्याला या नामाचा जपसुद्धा आपल्याला फलदायी होणार आहे. दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायामध्ये प्रगती होईल, संकटे नष्ट होतील, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल, हे सर्वात महत्त्वाचं, योगाभ्यासात प्रगती होईल, धर्मभेदभाव दूर होतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शक मिळेल, संकटातून सुटका होईल. तर असे आपल्याला या श्री स्वामी चरित्र सारामृत याचे आपल्याला फायदे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. बघा, आता ज्यांच्याजवळ वेळ आहे ते 11 माळी करू शकतात, आणि ज्यांच्याजवळ आता नोकरदार स्त्रिया पुरुष म्हणजे खूप कमी वेळ असतो घरी, त्यांना घरी खूप कमी वेळ राहायला मिळतो, अशांसाठी ना तुम्ही 5 माळीसुद्धा करू शकता, किंवा 1 माळ जर केली तरी पण चालेल, पण ती मनाभावापासून असली पाहिजे. बघा, आता आपण 11 माळी करत आहे आणि त्याच्यामध्ये आपलं लक्षच नाही, तर मग त्याला काही म्हणजे अर्थ नाही आहे. आपण जेवढ्या माळी करू, 5 माळी करू किंवा 1 माळी करू, पण ती त्या आपण जर मनापासून केल्या ना, तर ते महत्त्वाचं आहे. मनापासून भक्ती करणं ही महत्त्वाची आहे. नाहीतर मग केलं म्हणून त्याला काही अर्थ नाही आहे. तर ठीक आहे, 11 माळी करायची असेल मनापासून तर तेही करू शकता ज्यांच्याकडे वेळ आहे ते, किंवा मग 5 माळी नाही तर मग 1 माळसुद्धा आपण जपू शकतो. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तर बघा, तारक मंत्र हा छोटाचा म्हणजे 4-5 कडव्याचा आहे, तर ते आपल्याला
तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा, तर ते होऊन जातं, त्याला जास्त वेळ लागत नाही. तर 11 वेळा आपल्याला रोज तारक मंत्र बोलायचा आहे. तर बघा, तारक मंत्र म्हणजे काय, आता बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल, तर तुम्ही म्हणजे याच्यावर आपल्या यूट्यूबवर सर्च करू शकता आणि ते म्हणजे लिहून घेऊ शकता आणि तुम्ही म्हणू शकता. तर निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर हा तारक मंत्र आहे. हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. ठीक आहे. तर अशी म्हणजे ही आपल्याला नित्यसेवेमध्ये स्वामींच्या करायचं आहे. तर सर्वात पहिले म्हणजे आपल्या या पोथीचं, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं आपल्याला रोज 3 अध्याय वाचायचे आहे. त्यानंतर आपल्याला 11 माळी स्वामींच्या मंत्राचा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला स्वामींच्या नित्यसेवेमध्ये करायचं आहे आणि तुम्ही हे जसं जसं ही सेवा करू लागाल ना, तसं तसं तुम्हाला म्हणजे त्याचा अनुभव येत जाईल आणि तुम्हाला काय म्हणजे स्वतःलाच काय वाटते, तर बघा, हे करून बघा आणि त्याची अनुभूती घ्या, छान वाटेल. तर आणि मी तसंही हा अध्याय म्हणजे हे अध्यायवाद जे आहे आपण वाचतो पोथीतले, तर त्याची फलश्रुती काय आहे ती तुम्हाला सांगितलेलीच आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.